आणि यानंतर सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पेट्रोल पंप चालकांपाठोपाठ आता वीज बिल भरताना सुद्धा जुन्या 500 आणि 1000च्या नोटा चालणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले आदेश महावितरणला दिल्यानंतर महावितरणनेच ही माहिती दिली आहे। महावितरणचे जनसंपर्क अधिकारी मुख्य जनसंपर्क अधिकारी PS पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब, काय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत महावितरणला, लोकांना काय सांगाल? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील जे वीज ग्राहक आहेत त्यांच्या वीज देयकापोटी 4000 रुपयाच्या मर्यादेपर्यंत उद्या रात्री 12 वाजेपर्यंत जुन्या ज्या नोटा आहेत 500 आणि 1000 रुपयाच्या भरणा करण्याची परवानगी महावितरण दिलेली आहे। आणि यासाठी आपण उद्या रात्री 12 वाजेपर्यंत आमची राज्यातील सर्व जी वीज बिल भरणा केंद्र आहेत ती चालू ठेवणार आहेत। यासाठी जनतेने आपली जी वीज बिल आहेत ती जुन्या नोटा ज्या आहेत 500 1000च्या त्यांनी भरावी असे मी ग्राहकांना विनंती करतो। धन्यवाद। अजून एक गोष्ट म्हणजे लोकांच्या मनात हा संभ्रम निर्माण होतो की तुम्ही त्या नोटा स्वीकारणार म्हणजे कुठेतरी तुम्ही त्यांना सुट्टे पैसे सुद्धा देणार का 100 आणि 50 ते, तर तसं काही होणार आहे का? 4000 रुपये आम्ही घेणार। जर एखाद्या ग्राहकाचं समजा 5000 रुपये बिल असेल तर आम्ही 4000 रुपये स्वीकारू त्यांचं जुन्या नोटा 500 1000 रुपयाच्या। उरलेले 1000 रुपये आपण त्यांचं पेंडिंग ठेवू, ते पुढच्या बिलामध्ये ते आम्ही वळतं करू। अशा तऱ्हेनं 4000 रुपयाच्या मर्यादेपर्यंत जर सरकारने आपल्याला फक्त परवानगी दिलेली आहे नोटा घेण्याची, तर ग्राहकांना सुद्धा तो दिलासा आहे की त्यांच्या जुन्या नोटा आमच्याकडे स्वीकारल्या जातील। ठीक आहे पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।